पुणे महापालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भाजप विरोधात जय पवारांकडे तक्रार आहे। जय पवार यांनी घेतलेल्या बैठकीत तक्रारीचा सूर ऐकू येऊ लागलाय। पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांनी व्यथा मांडल्यात। भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कवडीचीही किंमत देत नसल्याचा आरोप आहे। प्रभागातील कामांमध्ये मदत करण्याऐवजी भाजपाचे नगरसेवक अडथळे आणत असल्याचा दावा आहे। नगरसेवकांच्या तक्रारी वरिष्ठ पातळीवर मांडून ठोस तोडगा काढण्याचे जय पवारांचं आश्वासन आहे। तर पुणे महापालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पेटल्याचं सध्या पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपा विरोधात जय पवारांकडे तक्रार केलेली आहे। तर जय पवार यांनी घेतलेल्या बैठकीत तक्रारीचा सूर ऐकू येऊ लागलाय। राष्ट्रवादीचे नगरसेवक हे भाजपा विरोधात नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। तर पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांनी या व्यथा मांडलेल्या आहेत। भाजपाचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कवडीचीही किंमत देत नसल्याचं यावेळी नगरसेवकांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आदित्य भवार यांच्याकडून। आदित्य, पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जय पवारांकडे तक्रार केली, काय अधिक अपडेट? अंकिता, नक्कीच अजितदादाच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये मरगळ तयार झालेली आहे। ते दूर करण्यासाठी जय पवारांनी स्वतः मैदानात उतरून नगरसेवकांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही नगरसेवक उपस्थित होते। पिंपरी चिंचवडला ही बैठक झाली। या दरम्यान अनेक नगरसेवकांनी जय पवारांपुढे खंत मांडलेली आहे। आपल्याला कोणतीही किंमत देत नाही, आपल्या प्रभागातल्या कामांमध्ये अडथळे आणले जातात आणि आपल्या कामांच्या मध्ये कोणतेही व्यत्यय कसे निर्माण होईल याचं काम भाजपचे नगरसेवक दरवेळेस करत असल्याची तक्रार जय पवारांकडे केलेली आहे। याबाबत सगळी तक्रार ऐकून जय पवारांनी देखील वरिष्ठ पातळीवरती याचा निर्णय घेऊ असं त्यांना आश्वासन केलेलं आहे। तुर्तास तरी आपण पाहू शकतो जय पवारांनी सध्या मैदानात उतरून एनसीपीचे जे कार्यकर्ते आहेत, जे नगरसेवक आहेत, त्यांची बैठकी घ्यायला सुरुवात केलेली आहे। अंकिता, निश्चित तुर्तास धन्यवाद आदित्य, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।